शेतकरी मित्रांनो नमस्कार। आतापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 2 शासन निर्णय निघालेले आहेत। आता पहिला जो काही शासन निर्णय 9 तारखेला आला होता, त्या शासन निर्णयामध्ये बरेचसे तालुके नव्हते आणि काही जिल्हे सुद्धा नव्हते। मग त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना वाटत होतं की आमच्या इथेही अतिवृष्टी झाली, मात्र आमचं नुकसान भरपाईमध्ये त्यामध्ये नाव आलेलं नाही। मग त्यानंतर पुन्हा एक 10 तारखेला शासन निर्णय आला आणि त्यामध्ये ते काही नवीन तालुके आलेले आहेत। मग आता जे पहिल्या शासन निर्णयामध्ये नव्हते ते नवीन शासन निर्णयात आलेले आहेत, तर ते नेमके कोणकोणते तालुके आहेत? आता नवीन शासन निर्णयामध्ये काही पहिले सुद्धा तालुके आहेत, म्हणजे नवीन याच्यात आले आणि पहिले याचे इथे होते असे सुद्धा काही तालुके आहेत। तर हे डबल डबल कसं काय? तर मित्रांनो, जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पंचनामे चालू आहेत, कारण सगळेच काही पंचनामे झालेले नाहीत, त्यामुळे आणखीही तालुक्याचं नाव आलं म्हणजे त्यामध्ये आपल्या गावात जे काही नुकसान झाले त्याची भरपाईमध्ये त्यामध्ये नाव आलंय असं काही समजायचं कारण नाही। कारण जे काही पंचनामे चालू आहेत त्याच्या आणखी सुद्धा याद्या जाऊ शकतात आणि त्यामध्ये पुन्हा काही जे गावं राहिले त्या गावांची वाढ होऊ शकते। मात्र जे पहिल्या शासन निर्णयामध्ये गाव तालुकेच नव्हते किंवा काही जिल्हे नव्हते, ते नवीन शासन निर्णयात आलेले आहेत। नेमके ते नवीन कोणकोणते आहेत तेच आपल्याला आजच्या व्हिडिओ मधून बघायचे। म्हणजे जे अगोदरच्या निर्णयात नव्हते, नंतरच्या शासन निर्णयात आले, मग नंतरच्या शासन निर्णयात पहिल्या शासन निर्णयातले सुद्धा बरेचसे तालुके आणि जिल्हे आहेत। मात्र जे एकदमच नवीन आले, जे पहिल्यानं नव्हतेच असे आपल्याला बघायचे, हे लक्षात ठेवा। आणि तत्पूर्वी एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। आणि तुमचा पंचनामा झालेला आहे का हे लक्षात ठेवा, नसेल झाले तर तो करून घेण्याचा प्रयत्न करा। कारण महत्वाची एक गोष्ट आहे, आपल्या तालुक्याचं नाव आलं, जिल्ह्याचं नाव आलं आणि आपलं नुकसान झालेलं आहे म्हणजे आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे असं काही होणार नाही। त्यासाठी आपला पंचनामा सुद्धा होणं गरजेचं आहे। आता काही काही याच्यात सरसगट म्हणतात, पण आपण त्यावेळेस निर्धास्त राहतो। मात्र तरी पण आपण आपला पंचनामा करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे जी नुकसान झाली त्याची नोंद करणं हे तितकंच महत्वाचं आहे। आता नवीन याच्यात मित्रांनो, धुळे जिल्ह्यामधला अंशतः बाधित तालुके, त्यामध्ये धुळे, साक्री आणि सिंदखेडा, तर हे अगोदरच्या शासन निर्णयामध्ये नव्हते। त्यानंतर जळगाव जिल्हा, तर जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल, पारोळा, धरणगाव, जळगाव, भडगाव, आमळनेर, चाळीसगाव, भुसावळ आणि बोदवड हे तालुके अगोदरच्या शासन निर्णयात नव्हते। आता जळगाव मधल्या अगोदरच्या याच्यात पाचोरा होतं, जामनेर होतं, रावेर होतं, मुक्ताईनगर, मात्र हे दुसरे जे ते नवीन झाले। आता अहिल्यानगर जिल्ह्यामधले अंशतः बाधित तालुक्यामध्ये पारनेर, संगमनेर आणि अकोले, आणि जे काही होते बाकीचे दुसरे तर ते अगोदरच्या शासन निर्णयामध्ये होते, ते सुद्धा आहेत। असं समजायचं कारण नाही की आता जे सांगितले तेच आहेत, फक्त मी जे नवीन समावेश झाले तेच फक्त सांगायलो। त्यानंतर आहे सांगली जिल्हा, सांगलीमधील कडेगाव अंशतः बाधित मध्ये नवीन शासन निर्णयात समावेश झालेला आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यामधील पाटण आणि फलटण, जावळी आणि सातारा हे नवीन समावेश झाले आहेत। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, करवीर, राधानगरी आणि आजरा हे नवीन समावेश झाले। त्यानंतर आहे मित्रांनो नांदेड जिल्हा, नांदेड जिल्ह्यातला एकही तालुका नव्हता। बरेचसे शेतकरी कमेंट करत होते की आमचा तालुका नाही, आमचा जिल्हा नाही, मात्र नांदेड जिल्ह्यातील नवीन शासन निर्णयात पूर्णतः बाधित मध्ये समावेश झालेला आहे। आता त्यावेळेस झाला नाही, त्यावेळेस पंचनामे राहिले असतील किंवा जे शासनाकडे अहवाल जायचा आहे तो गेलेला नसेल। मात्र आता यामध्ये कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर आणि उमरी हे तालुके ऍड झालेत 16। त्यानंतर आहे मित्रांनो परभणी, आपली हिंगोली, हिंगोली जिल्ह्यामधील बाकीचे तालुके ऍड झाले होते पहिल्या शासन निर्णयात, मात्र हिंगोली तालुकाच राहिला होता, तो आता नवीन शासन निर्णयात समावेश झालेला आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार, मेहकर, जळगाव, जामोद
हे 3 तालुके पहिल्या शासन निर्णयात समाविष्ट नव्हते, मात्र नवीन शासन निर्णयात समाविष्ट झालेत आणि अंशतः बाधित मध्ये एक संग्रामपूर हा तालुका समावेश झालेला आहे. त्यानंतर आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यातील भातुकली, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुरजी, तिवसा, वरुड आणि दर्यापूर हे नवीन तालुके ऍड झालेत जे पहिल्या शासन निर्णयात नव्हते. त्यानंतर आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील अकोला तालुका आणि मूर्तिजापूर हे 2 समावेश झालेत. वाशिम जिल्ह्यामधील रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर हे तालुके नवीन समावेश झाले. जुने तर आहेत पण हे नवीन शासन निर्णय. त्यानंतर आहे यवतमाळ जिल्हा. त्यामधील पुसद तालुका, महागाव तालुका, उमरखेड, दिग्रस हे तालुके नव्याने समाविष्ट केले आहेत. आता त्यानंतर आहे वर्धा. वर्ध्यामधील आष्टी एकच तालुका समावेश झालेला आहे, पहिले आहेत जे आहेत ते. त्यानंतर भंडारामधील लाखांदूर हा तालुका नव्याने समावेश झालेला आहे. आणि त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका अंशतः बाधित मध्ये समावेश झालेला आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील अंशतः बाधित मध्ये चारमोशी आणि कोरची आणि पूर्णतः तालुका बाधित मध्ये देसाईगंज, वडसा हे तालुके नवीन शासन निर्णयामध्ये म्हणजे जे अगोदर नव्हते असे समावेश झालेत. आता या व्यतिरिक्त जर कोणाचे समावेश झालेले नसतील म्हणजे आपण पहिला शासन निर्णय सांगितला, दुसरा शासन निर्णय सांगितला आणि पहिल्यात जे नव्हते असे नवीन समाविष्ट केलेले हे तालुके होते. आता या व्यतिरिक्त तुमचा जर तालुका यामध्ये नसेल तर नक्कीच कमेंट करा आणि तुमचे पंचनामे झाले नसेल तर लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय जवान जय किसान.